नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आणि आज आमच्या म्हणजे माझ्या सासरी आहे अधिक मासाचं नाही का जावयांना दिलेलं निमंत्रण. तर आता सगळे पाहुणे जमा झाले आणि आम्ही आता त्यांना जेवण्यासाठी ताटं बनवत आहोत. तर अधिक मास म्हटलं की याला म्हणजे वेगळा शब्द धोंडे जेवण असा पण आहे. तर आम्ही असे सगळे धोंडे बनवले होते. कशात रुपया, कशात दगड, कशात मीठ, कशात गोड असं ठेवलं होतं. आणि ते प्रत्येकजण धोंडे उघडून बघते की त्यांना काय निघालं. तर चला, धोंड्याचा मान ज्याचा आहे त्याला धोंडा निघाला का नाही आपण ते चेक करू. पुरण तुम्हाला काय दगड असं काही नाही. पुरण पुरण आहे. नेक्स्ट पुरण. पैसा इकडे भविष्यवाणी. हा, ते बरोबर लेख जावयालाच निघालं. धोंडा पण आणि पैसा पण बरोबर निघालं. बरोबर निघालं. ज्यांचा मान आहे पैसा नाही खायला लावते. पहिला तोंडा खाऊन घ्यायचा असं. नाही, खायचं काही नसतं, मान असतं. मान असतो काही नाही. हा, खायचं प्रॉपर जोडीला निघालं. हे बघ आमच्याकडे आणि बरोबर भाज्याला मीठ. तर असो, सगळ्यांचे हसत खेळत गप्पा मारत जेवणं पण झाले, मस्तपैकी जेवणं झाले. नंतर आईस्क्रीम पण खाऊन झालं. आणि आता वेळ होती जावयांना त्यांचा मान सन्मान देण्याचा आणि लेकींचं पण ओटी भरण्याची. तर चला, आम्ही त्यांना लेकींना देण्यासाठी म्हणजे आमच्या भाजी कंपनींना देण्यासाठी तांब्याच्या अशा वस्तू आणल्या होत्या. आणि बाकी हे जावयांना देण्यासाठी त्यांचे पॉकेट बनवलेले होते. तर सगळ्यात पहिला माझ्या आऊंनी आणि माझ्या मोठ्या जेठजींनी त्यांच्या दाजी कंपनींना, त्यांच्या भाजी कंपनींना ओवाळून घेतला आणि त्यांना त्यांचा मान सन्मान दिला. आणि आता नंबर होता आमचा भाऊजायांचा, आमच्या नंदांची ओटी भरण्याचा. तर असं म्हणतात ना की माणसाचं कितीही वय झालं तरी पण प्रत्येक स्त्रीला माहेरपणाचं एक अप्रूपच असतं. आणि त्याच्यामुळेच आता आमच्या सासू सासऱ्यांना जाऊन 10 वर्ष होऊन गेले. तरी पण आम्ही जेव्हा जेव्हा लेकी जावयांच्या मान सन्मानाची वेळ असेल किंवा घरी कोणताही कार्यक्रम असो, सगळ्यात पहिलं निमंत्रण आमच्या नंदांना, आमच्या भाच्यांना देत असतो. की असं नाही का, त्यांना असं कधी फील नाही झालं पाहिजे की त्यांच्या आजी बाबांचं जे मेन नातं आहे, त्यांचे आईवडील नाही राहिले तर मग त्यांना भाऊ भाऊजे विसरतात, असं त्यांना कधी वाटू नये याची काळजी आम्ही नेहमीच घेतो. नाही तर प्रत्येकाच्या घरी भरपूर आहे की त्यांना म्हणजे या गोष्टींची आवश्यकता नाही. पण म्हणतात ना की माहेरचं छोटीशी वस्तू का असे ना, तिचा अप्रूप एक वेगळाच असतं. तर चला, असो, आता मी माझ्या नंदांची आणि माझ्या भाच्यांची ओटी भरून घेते आणि त्यानंतर ताई पण त्यांची ओटी भरून घेतील. तर अशा प्रकारे आमचा अधिक मास आनंदात उत्साहात साजरा झाला आहे. तर तुमच्याकडे अधिक मासाचं सेलिब्रेशन कसं केलं नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि आमचं पण अधिक मासाचं सेलिब्रेशन तुम्हाला आवडलं का ते सांगायला पण विसरू नका. तर चला, भेटू पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.